अवैध दारू विक्रीसाठी मोटारसायकलवरून घेऊन चाललेल्या देशी दारूचे बॉक्स खुलेआम रस्त्यावरून नेत असताना अकोले पोलिसांनी पकडले। मात्र कारवाई न करता सोडून दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले। याबाबत समजलेली माहिती अशी की अकोले शहरातील देवठाण रस्त्यालगत असणाऱ्या एका देशी दारूच्या दुकानातून 5 बॉक्स अवैध दारू विक्रीसाठी मोटारसायकलवरून नेले जाणार असल्याची 2 पोलिसांना खात्रीलायक टीप मिळाली। यानंतर हे दोघे देवठाण रस्त्यालगत दबा धरून बसले। दरम्यान त्या देशी दारू दुकानातून हे 5 बॉक्स 2 इसमांनी मोटारसायकलवर ठेवून देवठाण रस्त्यावरून अकोले शहराकडे वेगाने जात असताना या दोन्ही पोलिसांनी त्यांना अडवले। यावेळी नागरिकांनीही गर्दी केली। काही सजग नागरिकांनी याचे छायाचित्रण देखील केले, पण त्यानंतर काही वेळातच या इसमांना दारूसह सोडून देण्यात आले। या घटनेचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले। याबाबत संबंधित पोलिसांना याची विचारणा केली असता असे काही घडलेच नाही असे सांगण्यात आले। आपल्याला चुकीची माहिती मिळाली असेही त्यांनी सांगितले। दरम्यान ही पकडलेली दारू पोलिसांनी कारवाई न करताच का सोडली, यातून काही अर्थपूर्ण व्यवहार झालेत का, अशा प्रकारे खुलेआम अवैध दारूची वाहतूक केली जाते यावर पोलिसांचे नियंत्रण का नाही, या आणि अशा चर्चा सध्या शहरात सुरू असून अवैधरित्या दारूचे अनेक गुत्थे शहरात आहेत। यामध्ये शाहूनगर, इंदिरानगर, वैदवाडी, कारखानखिंड, कारखाना चौक तसेच अनेक ढाबे, हॉटेलमध्येही दारू खुलेआम मिळत आहे। तरी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक आता करत आहेत। प्रतिनिधी श्रीनिवास रेणुका दास, माय न्यूज, अकोले।